हे साथीनो, सो आज आपण आलेलो आहोत वांगणी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावाविषयी माहिती देऊ। त्याचबरोबर गावातले लोक कशा प्रकारे भात लावणी करतायत आणि त्यांचा वर्षभराचा काय रोजगार असतो महिलांचा स्पेशली, आणि ह्यातील जे मुलं आहेत आपल्या आदिवासी भागातले त्या मुलांसाठी आपण एज्युकेशनल मटेरियल डिस्ट्रीब्यूट केलं होतं। तो सुद्धा व्हिडिओ ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आपलं सुंदर असं गाव दाखवणार आहे। आणि हे जे तुम्ही बघितलं ही पूर्णपणे शेतातून काढलेली तुळस आहे, जी आपल्या आदिवासी भागातल्या महिला शेतामध्ये तुळस रोपटं लावतात आणि देन त्या तुळशीचं रोपटं दादर सारख्या ठिकाणी त्या विकायला जातात। सो त्यांचं खूप मोठं स्ट्रगल आहे याच्या पाठी, तर तुम्ही बघू शकता। काल अविनाशचा वह्या घेऊन आलाय ना, या सर्व वह्या गायत्री अक्काने दिलेल्या आहेत। गायत्री अक्का सोशल वर्कर आहेत, सोमया हॉस्पिटलमध्ये त्या मेडिकल सोशल वर्कर म्हणून कामही करतात। त्याच्यासोबत त्यांचे मिस्टर संजय सर तेही सोशल वर्कर आहेत। त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, म्हटलं आम्हाला वह्या वर्षभर लागतच असतात आणि आपल्या ज्या मुली आहेत त्या पण आता सगळ्या 8वी 9वी या वर्गात आहेत, तर मग म्हटलं वह्या तुम्ही दिल्या तर बरं होईल। मग त्यांनी आज आपल्याकडे 16 डझन वह्या दिलेल्या आहेत। जर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। हा, ताई म्हणते की तुम्ही अभ्यास केला पाहिजे फक्त, बस ठीक आहे। आता आपण एक एक वही घेणार, ह्याचं लक्ष सगळं माझ्याकडेच आहे पूर्णपणे। वह्या वाटप करून झालेला आहे, चहा घेऊन आता लागूया पुढच्या प्रवासाला। आपल्याला आदिवासी भागामध्ये सर्व ठिकाणी वाड्या बघायला मिळतील आणि त्यातलीच ही शाळेची वाडी। शाळेची वाडी नाव ठेवण्याचं कारण म्हणजेच या वाडीमध्ये शाळा आहे। गाव म्हटलं की नाळ जोडलेली दिसते ती मातेशी। गाव म्हटलं की जिथे आपुलकी, प्रेम, दया, माणुसकी, एकता या सगळ्यांचा जन्म हा गावापासून होतो। गाव म्हणजे जणू स्वर्गच भासतो, कारण तिथे काय कमी आहे, सगळं पुरून उरलेलं दिसतं। अगदी खाद्यपदार्थापासून ते आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या जीवनाला पूरक असतात। शुद्ध हवा, नैसर्गिक वातावरण हे अगदी मनाला प्रसन्न करून टाकत। पैशांसाठी शहराकडे वळलेल्या प्रत्येकाला गावाची आठवण सतावत असते, मग ते प्रत्येक सणाला त्या निमित्ताने गावाकडे वळतात। गावासोबतच तुम्हाला भात शेती सुद्धा मी दाखवणार आहे। त्याचबरोबर जर आपण इथून तुम्ही सरळ बघितलं तर राईट हँडला आपल्याला शाळा बघायला मिळते, जी 8वी पर्यंत मुलांना शिक्षण देते। जिल्हा परिषद बेडीसगाव शाळा आहे। आज आम्ही ठरवलं होतं की भात लावणी करूया म्हणून, परंतु वेळ आणि कामामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही। बिकॉज पुढे जाऊन आम्हाला आता थोडंसं एन्जॉय पण करायचं आहे धबधब्यावरती जाऊन, कारण का अक्का आणि संजू सर हे 1 वर्षानंतर येत आहेत वांगणीमध्ये। 2 दिवस ते आमच्याकडेच होते आणि मग आता इथे मजा करून आम्ही पुन्हा घरी जाणार आहोत। पुन्हा दुसऱ्या गावी काही इव्हेंट्स प्लॅन केलेले आहेत। सो लेट्स सी त्याच्या प्रकारे मॅनेज होतं। मला तर शक्य झालं नाही, पण अक्कानी मात्र इच्छा पूर्ण करून घेतली त्यांची भात लावणी करून। इथे खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी आणि आता पुढे जातोय। गावाचा दुसरा भाग तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर आपले चेक डॅम्स, नदी, देन वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळेल। आम्ही कशा प्रकारे मजा केली आहे
हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते. सो आत्तापर्यंत आपण होतो शाळेच्या वाडीत आणि आता पुढे निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर अशी गावातून वाहणारी ही नदी आहे जी संपूर्ण गावामध्ये वाहते. आणि याच नदीवरती 7 फाउंडेशनच्या माध्यमातून 2 छोटे चेक डॅम बांधलेले आहेत नदीवरती. सो आता आपण इथून पुढे जाऊन आपल्याला पुन्हा एक वाडी बघायला मिळणार आहे, ती आंबेवाडी, जी तुम्ही आता बघू शकता. तर हे संपूर्ण आंबेवाडी आहे आणि आंबेवाडीमध्ये आपले साथी भेटलेले आहेत, ताई आणि दादा, जे या गावामध्ये राहतात. आणि त्यांचा इथे वडापाव सेंटरचा स्टॉल आहे. तिथे तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता, मक्का स्पेशली घेऊ शकता, टी, वडापाव, भजी अशा अनेक प्रकारचे स्नॅक्स तुम्ही कॅरी करू शकता. आणि वरती भागीरथ वॉटरफॉलसाठी सरळ चालत गेला की 5 मिनिटाच्या अंतरावरती डोंगर चढून तुम्हाला तो भागीरथ वॉटरफॉलचा नजारा बघायला मिळेल. तिथे तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. सो नक्की तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करा, आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि इथे समोर जर बघितलं तर आपल्याला 7 फाउंडेशन सेंटर बघायला मिळतं राईट हँडला. आणि तुम्हाला समोरचा नजारा तो दिसतोच आहे, किती सुंदर आहे, हिरवगार वातावरण, समोर छोटे छोटे वॉटरफॉल्स डोंगरावरती आपल्याला दिसतात. कुणी सांगावं या पावसाला मन चिंब व्हायला हवं, कुणी सांगावं या पावसाला मन चिंब व्हायला हवं, पडणाऱ्या सरीसोबत बालपण परतायला हवं, बालपण परतायला हवं. वॉटरफॉलवरती आम्ही खूप जास्त मजा मस्ती केली आहे. गप्पा गोष्टी, जुन्या आठवणी आणि त्याचबरोबर फ्युचरमधले प्लॅनसुद्धा आम्ही इथे पाण्यात बसून गेलेले आहेत. लिटरली खूप मजा आली. 2 दिवस अक्का, संजू सर आमच्या घरी होते. आम्ही खूप जास्त मजा केली आहे. आणि देन लेट्स से तुम्हाला म्हणजे पुढे सुद्धा आम्ही एकत्र दिसणारच आहोत, वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा मग इतर येणाऱ्या व्लॉग्समध्ये म्हणा. बिकॉज आम्ही काही ना काही टूर्स वगैरे प्लॅन करत असतो एकत्र. सो बघत राहू. हा व्ह्यू बघायला खरंच खूप सुंदर वाटतं आहे. प्रत्यक्षात तिथे जाऊनसुद्धा म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे. आजूबाजूला सर्व हिरवगार वातावरण आणि पाण्यातून चालण्याची एक वेगळीच मजा. 2 दिवस मिळून चौघांनी आम्ही फार मजा केली. हे 2 दिवस खरंच कसे गेले कळालंच नाही. नवीन घरी पहिल्यांदाच अक्का आणि संजू सर आले होते, सो त्यांनी आम्हाला गिफ्टसुद्धा दिलेले आहेत. सो गाईज, थँक्यू, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि असेच व्हिडिओ नवनवीन तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायचं असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.